निलेचे बाबा घरातच राहायचं, मी पाहतच येतो. नाही तर दरवाजा उघडं टाकून द्या आणि चालले जाण बाहेर. बाहेर गेलं जाता नका. अमय, हे रंजना काकू कुठे चालली आता? मी तर त्याच्या जवळच येऊन राहिली होती बसासाठी. आणि कुठे चालल्या पप्पा ह्या? विचार तुम्ही, नाही तर निघून जाईन मग मी कोणाजवळ बसन? बाहेर निघाल्या घराच्या बाहेर. कोणाजवळ बसू तर आता? कामं गिमं झाले, घरात सारं डोकं दुखते बसल्या बसल्या. पण हे रंजना मी कुठे चालली? रंजना काकू, रंजना काकू, रंजना काकू. अमय, कोणत्या गुंत्या राहता पप्पा? रंजना काकू. काय होय व सुशीला? काय होय? तुला किती वेळा म्हटलं मागून हाक नको देत जाऊ म्हणून. चांगल्या कामासाठी जाऊ म्हटलं तर तू मागूनच येतं. तुला 50 वेळा सांगितलं तरी तू काही ऐकत नाही बाई. भल्ली बेकार सवय आहे तुला हे. नाही व, मी तर तुम्हाला आवाज देऊनच राहिली होती. आता मला दिसलं तुम्ही जाताना. आता मी येऊन राहिली तर तुमच्या जवळ बसाले आणि तुम्ही चालल्या तर म्हणून तुम्हाला आवाज दिला. म्हटलं तुम्ही निघून जाईन. नाही तर कुठे चालल्या तर? अहो मी जराशी तिथं चालली ना, मंदाबाईच्या इथं चालली. काम होतं मला थोडंसं. काम होतं? सांगा ना तर, मला तर सांगा काम. मी तर सगळीचे कामं करून देतो पटपट. सांगा ना मला. पहिले स्वतःचं काम करून घे. नवऱ्याला म्हटलं जेवायला नाही देऊन राहिली, काही नाही देऊन राहिली. आणि स्वतःचं काम तर होऊन नाही राहिलं तुझ्याकून. आणि मला सांगून राहिली का मग कामं करून देतो म्हणून. आता हे कोण सांगितलं तुम्हाला? हे कोण सांगितलं? माझ्या नवऱ्याची गोष्ट कोण सांगितली? कोण सांगणार आहे? तुझ्या नवरा म्हणते बिकट डब्याचा चालला ना म्हणते कामावर. सरे पोरं पारा तर गोष्टी करून राहिले त्याच्यासोबत चालला तर. पण हे असं तुझे बरोबर आहे का सुशीला? नवऱ्याला डबा नाही, काही नाही, दिवसभर काम करायला लागते ना. आणि मग ते दिवसभर काम करते तिथं भूक नाही लागत काय? साधा बसल्या जागी माणूस असला तो तरी कमी जेवते, पण काम करण्याला चांगलं जेवण पाहिजे. काम खाते म्हटलं, पोट नाही खात, काम खाते. जितकी जास्त मेहनत तितकं जास्त दबते. आणि तू तर एकही डब्बा काय कशी नाही देऊन राहिली म्हणते. किती दिवस झाले? घरी देतं का नाही देत जेवाले नवऱ्याले? रंजना काकू, आता काय सांगू तुम्हाला? सांगू काय आता? तुम्ही माझ्यावर विश्वास नाही ठेवान. म्हटलं आता किती दिवस झाले सिलेंडर नाही आहे, तेले म्हणून राहिली सिलेंडर आणून द्या. तर म्हटलं माझ्यासोबत भैसबाजी करते, पण मला सिलेंडर आणून नाही देऊन राहिले. मग काय करू मी सांगा? मग मला तर सरळच म्हणणं आहे, एक तर मुरमुरे खा, नाही तर डबल रोटी खा. बस तेच खा आणि त्याच्यातच चालवा. मी खातो आणि तुम्ही खा. माय हो, मोठी आहे हो तू तर. मॅडकिट झाली काय? अगच पकडन ना पोट. नाही डबल रोट्या खाली लावतो काय नवऱ्याले? माय बाई. आणि सिलेंडर भेटून राहिलं म्हणते 23 दिवसानं. सिलेंडर करून राहिली. मरतं का सिलेंडर करून? आणि नवऱ्याला तुझ्या काही झालं, पोटाला काही दुखापत झाली, ते मैदा खाऊन, तर मग काय कशी घेऊन बसशील मग सिलेंडर? दे ना करून कसाही भागव ना. आता भेटला असतं त्यानं काय आणला नसतं का बिचाऱ्यानं? नुसती मागं लागून जातं तर. अहो तुम्हाला नाही माहीत रंजना काकू, जाणून बुथून करते म्हटलं ते. चला आता नाही भेटून राहिलं सिलेंडर, ते गोष्ट तर वेगळी आहे म्हणा. पण याच्या अगोदरही म्हटलं पाहिलं नाही का तुम्ही, एक दीड महिना मला सिलेंडर आणून नाही देऊन राहिले ना. नुसती चूल फुकायला लावून राहिले. आणि तुम्हाला तर माहिती आहे मग घर मातीचं आहे म्हणून. किती दूर दाटते त्याच्यात. आणि सारं काय होऊन जाते. मग मलाच सारवं लागते. ते सारू लागते काय मला? तेवढा पुन्हा गयाटा काढा सारवा. नाही सारवलं तर चांगलं नाही वाटत. पुन्हा धुपट कोंडून जाते म्हटलं घरात. नाही आता तेले मी म्हणतो मला बस सिलेंडर पाहिजे, बाकी काही नाही. अव सुशीला, साधा बोडा माणूस आहे तुया, कायले सतावतं? बिचारा काही बोलत नाही तर मार बोलतो त्याला, मार बोलतो. नंबर लावला काय तर त्या? लावला काय नंबर सिलेंडरचा? हो लावला ना, लावला नंबर. 15 दिवस झाले लावाले, अजूनपर्यंत सिलेंडर काही आलं नाही. अजून 8 दिवस लागते म्हणते. असं कर, माहिती एक सिलेंडर आहे, जास्तीच आहे म्हणा तो. आता मागं आम्ही गेलो होतो की नाही, तर आमचा लवकरच नंबर लागला होता, तर आम्ही आणून घेतला होता एक. आणि एक चालू आहे सिलेंडर. आता तुझा नंबर येतेच म्हणता ना तू 8 दिवसाच्या नंतर. तर असं कर, मैचं घेऊन जाय. आणि तू चाला, गाडी आली सिलेंडरची तर मला सांग. आणि इथंच उभं करेन सिलेंडरवाल्याला, मी घेऊन देईन ते सिलेंडर. घेऊन जाय मग मैचं. पण काय नाही बाकी करता दोघेही आपल्या जीवाचे. करा स्वयंपाक आता त्याच्यावर. माय रंजना काकू, किती मस्त आहे व तुम्ही. खरंच लय चांगले आहे व. मी तर म्हटलं असा विचार करू तुमच्या बाबतीत का तुम्ही भलत्याच बापा एकलकोंडी आहे. पण खरंच हो तुम्ही मस्त आहे. एकलकोंडी मॅडगिट झाली का तू? तुला केव्हा दिसली मी एकलकोंडी? नाही व, लय चांगलं आहे तुम्ही, पण लय चांगलं आहे तुमचं. देवना लय चांगलं करून म्हटलं. तुम्हाला कोणाचं दुःख पाहून पाहिलं नाही जात. पहा बरं, भेटला आता मला सिलेंडर माहीत ना, तर तुम्ही घेऊन घे जा, खरंच घेऊन घे जा. पण मला पहिले हे सांगा, तुम्ही चालल्या होत्या ना मंदाबाईच्या इथं? मी येतो ना त्याच्या इथं. मला गमून नाही राहिला आता. मी तुमच्या सोबत येऊन जातो. तुम्ही काय चाललं तर? अहो जरासं बोलायचं आहे मला, मंदाबाईसोबत बोलायचं आहे माझ्या सोन्याविषयी. बोलतो म्हटलं 2-3 गोष्टी आहे. चल ना मग, तू चालून राहिली तर तशी तुम्ही एकटी चाललीच होती म्हणा. चल तू ये रमन गमन जरासं मन. चल बाई, ह्या गावातल्या बाया खरंच लय चांगल्या आहे, लय चांगल्या. कोणाचं दुःख पाहिलं ना तर त्याला पावशानी वाटत. खरंच असं गाव मला नशिबाने भेटलं. आता जातो यायच्या मागं. पण ह्या चालल्या तरी कायले मंदा काकूच्या इथं, मंदाबाईच्या इथं. काय म्हणू, काकू म्हणू, बाई म्हणू, काय म्हणू, जाऊ द्या. काकू म्हणतो काकू. रंजना काकू, मंदा काकू. चला मग आता मागं. रश्मी, का लावला होता का फोन? कोणाला बाई, कोणाला फोन लावला होता का विचारून राहिली तुम्हाला?
अहो तू इच्छा पाहुण्याला लावला होता का म्हटलं फोन, का तू इच्छा पाहुण्याचा आला होता काय फोन, ते विचारू राहिली मी तुले. नाही बाई, त्यानं तर लावला नाही मले. मी लावतो केलं आणि नाही लावला. झोप येऊन राहिली होती तर मी तर झोपून गेली. का बरं रश्मी, तू तर सांगे मला काल का संध्याकाळी लावतो म्हणे आई म्हणे फोन म्हणे, आणि आतापर्यंत लावला नाही काय हो. हां, ते विचार करून राहिले असन, तू वाट पाहून राहिली असन, ते काही लावण पा म्हणून मग मी लावण म्हणून, नाही तर कामा गिमत असन. हा ना, अजूनपर्यंत तर लावला नाही. काहून नाही लावला काय माहीत, काय झालं तर. पाहतो ना मी लावतो. अहो उशीर नको करू, अशा गोष्टीत उशीर नाही करा. माणूस हे हातातून निघून जाईन तर मग काय करशील, बसशील काय. म्हटलं माणसाला ठेवा मुठीत. माणूस मुठीत राहिला ना तर पूर्ण घर मुठीत राहते. माणसालाच असं सोडून देशील तू. आता किती दिवस झाले तुला इथे येऊन, 8-10 दिवस होऊन राहिले. तर म्हटलं त्याला काही फोन नाही केला, काहीच नाही केला ना, ते न लावला अशाने होईन काय. मग अजून दुरावा होऊन जाईन तुमच्या दोघीच्या ह्याच्यात. मग बसतो घेऊन. तुला म्हटलं ना मी कालच लावून दे म्हणून फोन. लावा लागत होता आणि काय आहे ते विचारा लागत होतं. आता नाही तर मग ते बाबा चालले जाईन म्हटलं, मग मला माहीत नाही. ते बाबा जाईन तिथं आणि काय आहे ते विचारून येईन. तू म्हणे का रुपेश राव येईन म्हणे इथं. त्याला फोन लाव आणि त्याला बोलाव इथं. ते कसं जवळ इथं आले की नाही तर आपण त्याला समजू शकतो का वेगळं घेऊन राहा म्हणून, तिथं काही जमत नाही असं तसं. आता तुझ्या नवऱ्याची दुकान तर आहेच, काय पाहा लागते. पैसा दिला तर राहतेच जवळ, मग कायचं टेन्शन आहे. मी बोलतो ना त्याच्यासोबत, मी बोलतो म्हणून माझ्या पोरीला म्हणून तिथं काही घेऊन राहू नका म्हणून, वेगळं घेऊन राहा म्हणून माझ्या पोरीले. अहो आई, मी तोच विचार करून राहिली. आता म्हटलं मी तिथं काही जात नाही. मला जर आले की नाही आले तर मी बॅग गिग भरण आणि डायरेक्ट वेगळी निघन. मी काही त्याच्या ह्याच्यात राहत नाही, माझ्या सासू सासरीसोबत. मग ननद आहे ते करते, कसं करून राहिले ते ननदचं वरवर तर करण म्हटलं मी ननद, नाही करण तर राहीन तसेच पडले, पण मयाकून काही त्याचं होत नाही. आणि मी त्याच्यानं विचार केला आणि म्हटलं रुपेश जी माझ्यासमोर काही जात नाही, मी जे म्हणन ना त्याच्यात राजी राहते ते, म्हणून तर मी त्याला बोलून राहिली होती. म्हटलं इथं चांगलं त्याला सांगू गिंगू असं तसं करू, आणि मग त्याला म्हणू का बा वेगळे घेऊन राहा म्हणून राहते ते. हो आई, त्याच्याजवळ पैसेही आहे, सगळं काही आहे, तुला नाही माहीत. मस्त धंदा होऊन राहिला म्हटलं कपड्याचा, आणि बम पैसा आहे. मग भाडा नाही राहिलं, आणि भाडा नाही राहिलं ना तर त्याचे प्लॉटही खूप आहे म्हटलं. तिथंच एखादा रूम बांधून घेईन, एक रूम एक हॉल एक किचन संडास बाथरूम. तिथंच आमचा गुजारा होऊन जाते. काय मग आम्हाला टेन्शन राहते, ते पाच बसन बुडगन बुडगी त्याचं काय आहे तर. आणि मी राहीन माझ्या नवऱ्याला घेऊन वेगळी. आता एकात होती तर ते त्याला चांगलं नाही वाटून राहिलं होतं ना, त्याच्या तिथं करून राहिले होते ते हिचकपणा. जाऊ दे, मी त्या बाबाला सांगतो मग. पण पहिले जवळ भाऊ आले पाहिजे ना, आपण त्याला घेऊ. आपल्या ह्याच्यात घेऊ त्याला, मग माहीत पडते ते काय म्हणते तर. आणि पहिले जर तुझ्या बाबाला सांगून देईन आणि तुझ्या बाबा नाही राजी झाले तर मग तुझ्या बाबा तर तुला माहिती आहे काही बोलायला बसून जाते. त्या बाबाच्या तर तोंडाला आरा आहे ना पारा आहे. हो ना आई, बाबासमोर नको म्हणतो तू वेगळं राहायचं. ते आल्यावर नाही का, आल्यावर सांगू आपण त्याला. हो ना, तर तू पहिले फोन तर लाव. महिमा फोन तर लाव त्याला पहिले. कोणाला फोन लावून राहिले? काय चालू आहे आता इथं? काही नाही व, असंच गोष्ट करून राहिली होती मी. म्हटलं ते बोलवून राहिली ना रश्मी, तिच्या पाहुण्याला बनवून राहिली ना जवळ बुवाले, तर म्हटलं केव्हाशीन बोलावशीन, म्हटलं लाव म्हटलं फोन आणि बोलून घे. आता तुमचं काही तिकडे जाणं होत नाही, वावराचे काम पडलं आहे, तर म्हटलं जवळ बुवालेच बोलून घे म्हटलं इथं. हो हो, हे बरोबर आहे. बोलून घे ना रश्मी, फोन लाव आणि बोलून घे त्याला. त्याच्यासोबतच बोलून घेऊन आपण काय आहे तर. हो ना बाबा, हो मी लावतो ना त्याला फोन लावतो आणि त्याला म्हणतो येऊन जा म्हणून म्हणतो. बाबा तुमच्यासोबत बोलते म्हणून 2 शब्द. त्याला म्हणतो मी येऊन जा म्हणून तुम्ही पटकीने. हो हो मन. पण का हो बाई, तिथं दुकान चालवते म्हणते ना कपड्याची. जर ते इकडे आले तर दुकान पण तर ठेवा लागेल ना, मग त्याचा धंदा गिंदा कसं काय? जाऊ दे ना हो बाबा, एखाद्या दिवशी नाही धंदा केला तर काय होते. तशी दुकान चांगली चालून राहिली म्हटलं, ते मस्त चालून राहिली. एखाद्या दिवशी नाही झालं तरी काही नाही बिघडत. नाही तर येणं जरुरी आहे ना, जरुरी नाही आहे काय. आता एवढं सगळं काही केलं त्याच्या आईनं, त्याच्या कानावर सगळं काही टाका लागेल ना बाबा. काय म्हणता तुम्ही? हो, हे बरोबर बोलून राहिली तू. बरं बरं, लाव मग फोन, बोलून घे त्याला. हो बाबा. हाय काय घरात मंदाबाई? मंदाबाई, अमय कोण आलं बाबा आता ह्या पायरी? कोण होय? आवाज तर ओळखीचा दिसून राहिला. जाय ना तर पाय ना, तू कोण होय तर. इथूनच करशील काय ओळखीचा ना पाडकीचा? तिथं जाय आणि पाहून घे कोण होय तर, आवाज देऊन राहिलं. आणि तुझ्या नावानं तर हाक मारून राहिली, कोण होय तर. बाईचाच आवाज होय. जाय पाहून ये. हो हो, पाहून येतो. अमय, रंजनाबाई, ये ना ये ना ये ना, ये आतमध्ये ये. अरे रंजनाबाई, अरे या या या, बसा. अरे नामदेव भाऊ, बरं झालं तुम्ही इथंच भेटून गेले. तुमच्यासोबत बोलायचं होतं म्हणून तर आली मी. माझ्यासोबत? माझ्यासोबत काय बोलायचं होतं पप्पा? आता तुमची मैत्रीण आहे आणि तुम्ही आहे. माझ्यासोबत काय बोलणं आहे? ते नाही हो नामदेव भाऊ, मी म्हणून राहिली माझ्या घरची गोष्ट होती जराशी, तर तुमच्या कानावर टाकायची होती, तर तेच बोलायला आली मी. असं असं, बसा ना तर बसा. सुशीलाबाई बसा ना, तुम्ही बसा. हो हो हो, बसते ना. बोला बाई बोला, काय बोलायचं होतं? अहो नामदेव भाऊ,
म्हटलं माझ्या घरचा ताल तर तुम्हाला माहित आहे कसं काय आहे तर. अरे थांबा, गोष्ट सुरू व्हायच्या अगोदर म्हणता जाय ना चहा करायला लावणार राधिकाले. चहा करायला लाव आणि पाणी बोलव. हो 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 थांबा सांगतो. अरे नाही नाही नाही, चहा घ्या काही नाही पाहिजे, पाणी नाही पाहिजे, नाही बी म्हणता बाई राहू द्या. नामदेव भाऊ मला काम होतं. म्हटलं तुमचे भाऊ काय करत, मला लवकरही जायचं आहे, मग ते निघून जाईल, मग दरवाजा उघडा टाकून देते, देखो कुत्रं मुत्र दसून जाते, मग बसा लागते. मला नाही का तुमच्यासोबतच बोलायचं होतं, अर्जंट होतं म्हणून आली मी, नाही तर मी सध्या आली नसती. असं कोणतं अर्जंट बोलायचं आहे पप्पा? रंजना काकूला एवढं अर्जंट बोलायचं आहे नामदेव काकाच्या सोबत? बरं बरं सांगा, काय काय म्हणायचं आहे? हो नामदेव भाऊ, मला म्हटलं माझ्या सोनीच्या विषयी आणि माझ्या पोराच्या विषयी बोलायचं होतं तुमच्यासोबत. त्या दोघांविषयी? पण काय आता काय बोलायचं आहे? हे पहा नामदेव भाऊ, तुम्हाला तर माहीतच आहे. मंदाबाईला माहीत आहे, मी सून गेली तिथं. आता म्हटलं वर्ष होत येऊन गेलं, मी सून काही येऊन नाही राहिली होती. पण आता म्हणते तिनं माझ्या नीलाजवळ म्हणते एक वेळा फोन लावला होता, म्हणते का मला भेटायला या म्हणून, मला न्यायला घ्या, असं तसं बोलून राहिली होती. तर आता मग कसं पोरगं टटरचाई करून राहिलं. आता त्याच्या वाटणं का बा एवढे दिवस तिथं राहिली आणि तेव्हा ते एकही फोन नाही केला, आणि आता म्हणते का फोन करून राहिली म्हणते 15 वेळा. तर माहीतच आहे म्हटलं, जरा साकडून घेऊन राहिला. असं असं तर मग काय काय करायचं आहे तर त्याचं दोघीचं? हो नामदेव भाऊ, काही करायचं नाही आपल्याला फक्त त्या पोरीवाल्याची तर जायचं आहे आणि तिची समजूत गिमसूत घालून आणून घ्यायचं आहे. कारण की आता हे पोट्टो कसं पोट्टो अडून घेऊन राहिलं तिले. पहिले म्हणते जेव्हा मी जात जाऊ म्हणते तेव्हा ते येणी म्हणते, आणि आता म्हणते स्वतः फोन लावून राहिली म्हणते. आता मयन तुमच्या भावाचं म्हणणं कसं झालं, येऊन राहिली तर येऊ द्या बा. फालतूच आता तिचं मन झालं म्हटलं एवढ्या दिवसातून. फालतूच अजून जीवन बरबाद होऊन जाईल, संसार उद्ध्वस्त होऊन जाईल दोघीचा. लावून राहिला तर लावू दे आपण, होऊन जाईल दोघीचा संसार. आणि तसंही म्हटलं जर का तिनं नाही म्हटलं, नाही आली तयार झाली, तर मग पाहू काय करायचं आहे, तर इथंच विचार करू. तर म्हटलं आपल्याला जायचं आहे तिला आणण्यासाठी. असं असं म्हणजे तुमच्या सुनीला आणण्यासाठी जायचं आहे ना? हो, आता तो नीला तर आणूनच घेईन तिले, पण आपल्याला पहिले बोलून या लागन ना. आता ते जशी इथं व्यवहार करे ते सांगा लागन. कामधंदा नाही करे, काही नाही करे, तर आपल्याला तर कामागिमाचं काही टेन्शनच नाही आहे. अर्ध तर काम आपणच करून घेतो. फक्त ते दोघं चांगले राहिले पाहिजे. काय घे आपल्याला पडला आहे आता ह्या म्हातारपणी, त्याचा संसार चांगला झाला, बस आपण त्याच्यातच समाधानी आहे. तर म्हटलं आपण जाऊ 5-6 जण आणि जाऊन तिथं बोलू. चांगल्यानं येत असेल तर बाई चांगल्यानं चाल, आणि नाही जर यायला तयार झाली तर मग सोडचिठ्ठी घेऊन घेऊ. काय म्हणतात भाऊ, सोडचिठ्ठी? अरे अरे देवा. हे पर्यंत ना बाई, सोडचिठ्ठीचं डोक्यात आणूच नका. आता जर तुम्ही असा विचार केला का तिला आणायचंच आहे बा तुमच्या सुनीले, तर आपण जाऊ आणि काय आहे तर बोलणं करू आणि घेऊन येऊ सोबतच. तुम्ही जास्त गोष्टीवर न काळजा. आणि पोरगी तर म्हणता फोन करूनच राहिली आता. म्हणजे तिच्या मनात काही ना काही परिवर्तन झालंच. आता परिवर्तन झालं तर आपल्याला त्याचं रूपांतर चांगल्या गोष्टीत करावं लागेल ना. आणि जर मानलीस तर घेऊन येऊन जाऊ सोबतच, मग उशीर नाही करायचा. नाही बाई उद्या ये, परवा ये, नरवा ये असं नाही, बस सोबतच घेऊन यायचं. पहा नामदेव भाऊ, मला ना तुमच्या कानावर ही गोष्ट टाकायची लय दिवसापासून इच्छा होती, आणि मी म्हटलं या नीलाच्या बाबाला लय वेळा म्हटलं का एक वेळा नामदेव भाऊच्या कानावर गोष्ट टाका. कसं आहे आपल्या दोघांकडून होणार आहे काय? नीलाचे बाबा काही राहत नाही, त्याचं कसं दुकानाचं काम आहे, त्याला सुट्टी काही भेटत नाही. पण आपण एखाद्या दिवशीची सुट्टी काढू म्हटलं, नामदेव भाऊ आहे, शांताबाई आहे, मंदाबाई आहे, येईल सगळेले घेऊ आणि जाऊ म्हटलं. तर ते म्हणे मी बोलत नाही, मला चांगलं वाटत नाही. तुमचे भाऊ म्हणे, म्हटलं त्याच्यात कशाचं आहे चांगलं नाही चांगलं वाटायचं म्हटलं. आता आपली अशी पाडी आली तर आपल्याला बोलायला लागणच, 2-4 जणीच्या कानावर तर टाका लागणच. आतापर्यंत आपण कोणाला बोललो नाही, पण आता तर बोलाच लागन ना. आणि जर आपणच जाऊ आणि घेऊन येऊन जाऊ तर मग पुढे चालून ते लोक म्हणून काही यायच्या मागं कोणी लोक नाही आहे काय म्हणून. दोघंच येते आणि दोघंच घेऊन जाते. नाही नाही, बरोबर आहे ते गोष्ट बरोबर आहे. कसं आहे आता तिथं ज्या गोष्टी होते त्याचे म्हटलं साक्षीदार असते ना मग सोबत नेणारे, का तुम्ही असे बोलले होते तसे बोलले होते. नाही तर मग ते कसं दोघं गेले ना घरातले, तर मग जर तिकडचे लोक चांगले नाही राहिले तर ते घुमून टाकते म्हटलं. आता काय करता हेच पहा ना, आमच्या रश्मीचं सासू आज येऊन गेली म्हणते, तिला सोडून गेली म्हणते इथं येऊन. मग पहा बरं, ते तर स्वतःहून आली नाही, सासू सोडून गेली म्हणते. आता काय करावं, तो कलियुग आलं हे. काय सास सोडून गेली रश्मीची? अरे देवा, मला तर वाटलं होतं का त्या तशाच आल्या का तिले होळीगिडीला आणलं नव्हतं तर तशाच गेल्या त्या सोडून आरामगिराम करासाठी. आता लय दिवस पोरीबारी काही येत नाही, तर मला वाटलं का तशी झाली का रश्मी? नाही, तशी नाही आली. आता कसं यायचं चालूच राहते. आता आपण आपलं पहा का यायच्या जीवनात लक्ष द्या. यायचं काही ना काही चालूच राहते. आता येऊन राहिले म्हणते तिचे इच्छे पाहुणे. आता माहीत पडेल ना काय आहे काय नाही तर मग मला तिथं चाला पण बोलासाठी. अशानं थोडी जमणार आहे. आता तुम्ही गलती केली म्हटलं. आता तुम्ही किती दिवसपर्यंत घरातच बसले राहिले, आता वर्ष होऊन राहिलं ना. तुम्ही चटपट करायला लागत होतं, गेली होती तर तुमची सून. आता तुम्ही उशीर करून दिला. पण जाऊ द्या म्हणा, आता पोरीनं फोन लावला तर चला आणण्यासाठी आणून घेऊ, पोरीला आणून घेऊ इथं. काय म्हणते तर आणि कसं काय होते तर. हो ना भाऊ, हो
आणि काव म्हणता बाई त्यात सांगितलं नाही व रश्मीच्या बाबतीत तुला विचारलं तरी मी त्यात सांगितलं नाही का अशी अशी गोष्ट आहे म्हणून. आता काय सांगू मी तुले, सांग काय सांगू. आता आपल्या पोरीचं सांग नाही चांगलं नाही वाटत. आता पोरीचं असं झालं तर आता येऊन राहिले म्हणते ना तिचे इच्छे पाहुणे. आता माहीत पडते ना काय आहे काय नाही तर येऊन राहिले म्हणते. आता त्याच्याच गोष्टी करून राहिलो होतो आम्ही ते याच्या अगोदर. हाव काय म्हणजे नवरा चांगला हिचा आहे ना, सासू सासरे चांगले नाही आहे. नाही ना, नवरा तर लयच चांगला आहे, लय चांगला आहे नवरा. सासू सासरेच वज्जर बदमाश आहे. सासू सासरेला पटतच नाही म्हणते ते. तिनं काही म्हटलं का हा हूच करते म्हणते. काही बोललं का नुसतं टोकत टाकत राहते म्हणते तिची सासूही. आता काय कसं आहे, लहान लहान गोष्टीवरून मोठे मोठे वाद होऊन जाते मग. असं कोणी त्रास देत राहिलं तर घरात. हो ना बाई, मला रश्मीची तर लयच वाटून राहिली. एवढा यानं तर बिचारी इथं राहिली 8-10 महिने राहिली व आणि मग गेली होती ती आहे ना तिच्या सासरी. आणि पहा बरं गेली नाही 2 महिन्यात अजून म्हटलं तिच्या सासूनं देतीन केलं आहे नाही काय. म्हटलं ह्या गावातल्या पोरीला सुखच नाही आहे आणि सुनेची मजाच मजा आहे. पहा ना मैसून एक फोन नाही काही नाही. आता लावला फोन आपण थोडी ना अडतो पप्पा, आपण नाही अडत. त्याचं जीवन आहे ते पाहत बसन. आमच्यासोबत राहतं तर आमच्यासोबत राह, वेगळी राहतं तर वेगळी राह. फक्त माझ्या पोराला चांगलं ठेव. सध्या माझा नवरा कमवत आहे, मला खाऊ घालू शकते, मला लहान पोरगा आहे, त्याच्या भरोश्यावर राहू शकतो आम्ही. पण तू फक्त तुझा संसार चांगला कर. नाही तर मग तेच घेणं पैणं त्याच्यात काही अर्थच नाही आहे ना म्हणता बाई. काय म्हणतो तू बरोबर नाही बोलून राहिली का मी. हो ना माय, तेच तर आहे. आपल्याला फक्त आपल्या लेकरं सुखाशीन पाहिजे, बाकी काय मागतो आपण देवाकडे. फक्त लेकरीला सुखात ठेवलं तेच तर लय आहे. आपलं जीवन तर आपण कसंही काढून घेतो. का हो रंजना काकू, पहा बरं, पहा ना. पोरगी म्हटलं येऊन बसले 8-10 दिवस झाले. पण म्हटलं ह्या मंदाबाईनं तर म्हटलं कोणालाच सांगितलं नाही. कोणाच्याच कानावर नाही टाकली गोष्ट. आणि आता गावातल्या कोणाची राहिली असती ना गोष्ट तर साऱ्या गावात सांगितली असती. इथं बस तिथं बस तिथं बस. आणि स्वतःच्या पोरीची गोष्ट आहे म्हटलं तर झाकून ठेवली. ते तर बरं झालं म्हटलं मामाजीनं पटकीने सांगून दिले आपल्याला. नाही तर आपल्याला तर माहितीही नाही राहिली असती याच्या घरात काय चालू आहे काय नाही तर आहे नाही काय. जाऊ दे ना, काय एवढा खोल पाण्यात पडतो तू. काय एवढा खोल पाण्यात पडतो. ज्याचं ते पाहत बसन. आपल्याला काही नाही करायला लागत. हे पण तिची आई पण ते तिचा संसार पण. आपल्याला काय गरज पडली कोणाच्या नात्यात ताकझाक करायची. जाऊ दे, आपण आपल्या कामासाठी आलो होतो, आपलं काम झालं. आता नामदेव भाऊ म्हणते ना येतो म्हणून, आता त्याला दिवस सांगून देऊ आणि झालं मग. आणि तू जाशील तर तूही चालतो. इन्ना रंजना काकू, इन्ना मी मला नाही जा. पण आता म्हटलं तुम्ही का मला ज्ञान म्हणून मला नाही जा. इन मी माई वाट पाहिजा, नाही तर निघून जाण मग. हे पाय सुशीला, तुला निंत खरी, पण तिथं म्हटलं अशी जबरजबर नको करतो. मंदा चुपचाप ऐकतो. ज्याचे बोलायचं आहे आता तिथं जाईन तर काय तिथं काय एका इकडूनच गोष्टी थोडी होणार आहे. ते तिची बाजू मांडन, आपण आपली बाजू मांडू. आणि जे निर्णय निघाल आणि ते जर निर्णय बरोबर निघाला तर मग माझ्या सुनेला घेऊन येऊन जाईन मग मी घरी. मी काय म्हणतो रंजनाबाई. हा बोला ना भाऊ, बोला ना. हे पहा, मला नाही काय थोडंसं काम आहे वावरात. म्हटलं थोडंसं मी पाया किया सांगितल्या. सर्व वेचायचं आहे म्हटलं. चना सोंगला तर आता चना सोंगणं तर होऊन गेला. थोडा सर्व आहे आणि मग चना काढून घेतो म्हटलं. तसं पाणी पावसाळ्यात धूम करून राहिलं. केव्हाचं पाणी येते आणि केव्हाचं नाही आपल्याला काही माहीतही नाही. एकाएकीच बदली येऊन राहिली आणि एकाएकीच पाणी पडून राहिलं. आता म्हणते बाजूच्या गावात तर गारपीट झाली म्हणते. हो समजलं ना, समजलं. मला सांगितलं म्हटलं नीलाच्या बाबानं का बाजूच्या गावात गारपीट झाली म्हणून. हो बाई, म्हणूनच मी म्हणून राहिलो. म्हटलं 1-2 दिवसाचा जर असा तो आहे काय म्हणते तो सर्व आहे म्हटलं चण्याचा. आणि मग नंतर चणा काढून घेतो मशीनमधून. 2 नाही तर 3 दिवसात होऊन जाते. मग कसं जर आता आपण गेलो तिकडे गेलो म्हटलं त्या सुनीला आणण्यासाठी तर मग दिवसच लागते. इकडे अजून पाणी पावसायचं काही सांगता येत नाही ना, घडीभरचं सांगता येत नाही वातावरणाचं. तर तेवढं काढू द्या मला आणि चला ना मग चाललं जाऊ. मग आमच्या रश्मीचंही पाहा लागते ना काय करायचं आहे. तो आमच्या रश्मीचंही होऊन जाते मग. हो नामदेव भाऊ. बरं मग आता एवढंच बोलायचं होतं. येतो मग आम्ही. येतो. चल मग म्हणता बाई, येतो आम्ही. येतो तुझा गिदाला येशील तर मग तिकडे बोलणं होऊन जाते. काय हो माय, आला एवढ्या दिवसाच्या नंतर आणि चहा नाही घेतला ना पाणी नाही घेतला आणि चालल्या. बसं लागत होतं थोडंसं. आता चहाचा वेळ तर होऊन राहिला. चहा घ्या पेल्या असत्या मग गेल्या असत्या. नाही हो, आता काय ठामाला पुरते काय. निलेचे बाबा आहे ना घरी, तेही द्या लागते चहा घ्या करून. मग ते चालले जाते दुकानावर. ते जेवण करायला आले होते म्हणून तर आली मी इकडे. इथं मग कुठे येणं होते घरदार सोडून. घर सोडलं का ते पोट्टेपाट्टी येणं जाणं करते आणि दरवाजा उघडा ठेवून देते. तुला तर माहिती आहे माझ्या घरची कथा कशी काय आहे तर. म्हणून मला घरातच राहावं लागते. आता जर देवानं केलं बरोबर सगळं काही तर मग सुनवाईली राहिली घरात तर मग होते आपला पाय मोकळा. इथं तिथं झाले. इथं जेव्हापर्यंत घरात कोणी हानी ना करण्यावाला तेव्हापर्यंत बस म्हटलं माझ्या शिव घे नाही. बरं मग येतो म्हणता बाई मी. येतो तिकडे. हो. काव पिंट्याचे बाबा, तुम्ही काल सांगितलं म्हटलं रंजना पहिलं काल सांगितलं रश्मीच्या बाबतीत आणि म्हटलं त्याच्यासोबत ते सुशीला होती ना. म्हणता काय झालं सांगितलं तर लोकांना माहीत नाही होत काय. तुला काय वाटते का लोकांना कोणत्या गोष्टी माहीत नाही होत.
लोकांना सगळ्या गोष्टी माहीत राहते. आणि सांगितल्यानं काही वाटोळं नाही होऊन राहिलं. आता झालं तिचं तसं तर निघालं तोंडातून, त्याच्यात काय आहे. जाऊ दे. आणि जाय पाय बरं, चहा घ्यायचं पाय तिकडे. ह्या माणसानं कधी ऐकली तर आज ऐकन. हे तर बस आपल्या मनाचंच करते. राधिका, राधिका. हा ते बाई बोला ना. का व किती वेळची आवाज देऊन राहिली तुले चहासाठी? म्हटलं एक आवाजही नाही दिला त्या. ते बाई इकडे ऐकून आलं काही? अव ते रंजना बाई आणि सुशीला आली होती ना, म्हणून चहाचं म्हणून राहिले होते तुले. आता त्या तिकडे चक्कर मारला नाही, आम्ही काही तिकडून उठून आली नाही, आवाज दिला फक्त तुले. आता तेलीच्यासाठी चहा पाहिजे होता. हो काय रंजना काकू आले काय? थांबा ना तर बसायला लावत येईल, मी भात बनवून देतो चहा. नाही नाही आता नाही बनवा लागत, गेल्यात ह्या कामशीन आल्या होत्या. तू असं कर ना, आपल्या सगळ्यासाठी चहा करून घे. तुझे बाबा निघून राहिले म्हणते मग वावराकडे एखादा चक्कर मारून येतो म्हणे. आपल्या सगळ्यासाठी करून घे चहा. हो आत्तेबाई करतो, थांबा. चला तर मग मंडळी, आता मी करतो चहा. कोणाकोणाला चहा प्यायचा आहे तर या मग तुमच्या राधिकाची इथं चहा प्यायले. आणि म्हटलं आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत जे आपल्या चॅनलवर नवीन असेल ते प्लीज 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 सबस्क्राईब करा तुमच्या राधिकाला. आणि लाईकही करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप तर नक्कीच द्या. हाईप द्यायला विसरू नका. आता सगळेचे आपण ज्यांनी आपल्याला छान छान कमेंट केली त्यांचे मनापासून आभार आणि त्यांचे नावं पण घ्यायची आहे. तर चला तर मग आपण नाव घ्यायला सुरुवात करू. दर्शनाताई धोटे, सुजाताताई ढेरे, चित्राताई जावरकर, विक्रम पाटील, गिरीश बोडखे, अनिताताई तायडे, संगीताताई ढोणे, संगीताताई सोनवणे, भारतीताई वाघमारे, रत्नमालाताई तिरुलकर, ज्योतिताई पोचलवार मानेवाडा नागपूर, सुनंदाताई दुसाने, वैशालीताई इंगडे, हितेश डहाके, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, सीमाताई वाकले नागपूर, विद्याताई पाटील फॅक्ट रायडर, प्रतिभाताई नन्नावरे. तर या सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीचे खूप 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 मनापासून धन्यवाद. असाच तुमच्या राधिकाला साथ द्या आणि तुमच्या राधिकाला पुढे न्या. आणि आपल्या चॅनलवर जे जे नवीन असाल ते प्लीज सबस्क्राईब करा. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.